नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यातील कलम 51च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भारतीय न्यायसंहिता BNS 2023मधील कलम 51 हे जुन्या भारतीय दंडसंहिता म्हणजेच IPSA मधील कलम 84शी संबंधित आहे. हे कलम गुन्हेगारी कायद्यातील अत्यंत महत्त्वाच्या अशा विकृत मनस्थिती म्हणजेच इन्सॅनिटी, अनसाउंडनेस ऑफ माइंड या कायदेशीर अपवादावर भाष्य करते. काय म्हटलेलं आहे? हे कलम गुन्हेगारी कायद्यातील अत्यंत महत्त्वाच्या अशा विकृत मनस्थिती म्हणजे इन्सॅनिटी या कायदेशीर अपवादावर भाष्य करते. कलमाचे नाव आहे विकृत मनाच्या व्यक्तीचे कृत्य, चित्तभ्रम झालेल्या व्यक्तीचे कृत्य, द ॲक्ट ऑफ पर्सन ऑफ अनसाउंड माइंड. कलमाची व्याख्या अशी आहे, जी गोष्ट करताना मनस्थिती विकृत म्हणजे अनसाउंड असल्यामुळे त्या गोष्टीचे स्वरूप काय आहे किंवा आपण जे करत आहोत ते चुकीचे आहे किंवा कायद्याच्या विरुद्ध आहे हे समजून घेण्यास जी व्यक्ती असमर्थ असते तिने केलेले कृत्य म्हणजे गुन्हा ठरत नाही. सोप्या शब्दात समजून घेऊया. स्पष्टीकरण असं आहे की गुन्हेगारी कायद्याचा मूलभूत नियम असा आहे की गुन्ह्यासाठी दुष्ट हेतू म्हणजे मेन्सरिया असावा लागतो. जर एखादी व्यक्ती मानसिक आजार किंवा चित्तभ्रमामुळे इतकी असमर्थ झाली असेल की तिला आपण काय करत आहोत त्याचे काय परिणाम होतील, त्या कृत्याचे काय परिणाम होतील आणि ते कायदेशीर की बेकायदेशीर आहे हे समजत नसेल तर कायदा त्या व्यक्तीला गुन्हेगार मानत नाही. येथे वैद्यकीय वेडेपणा म्हणजे मेडिकल इन्सॅनिटी आणि कायदेशीर वेडेपणा लीगल इन्सॅनिटी यात फरक केला जातो. कायदा फक्त कायदेशीर वेडेपणालाच गुन्हा करताना समज नसते संरक्षण देतो. उदाहरणे समजूया. हा मानसिक आजारी आहे, त्याला भ्रम होतो की समोर उभा असलेला माणूस हा माणूस नसून एक राक्षस आहे जो त्याच्यावर हल्ला करणार आहे. त्याच्या स्वतःच्या बचावासाठी त्या माणसावर कुऱ्हाडीने वार करतो आणि त्यात त्या माणसाचा मृत्यू होतो. येथे ला कृत्य करताना त्याच्या स्वरूपाची जाणीव नसल्याने त्याला कलम 51चे संरक्षण मिळेल. उदाहरण 2. हा मानसिक आजारी आहे पण त्याला चांगले वाईट समजते. तो एका व्यक्तीचा खून करतो आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह लपवून ठेवतो. मृतदेह लपवण्याच्या कृतीवरून हे सिद्ध होते की त्याला आपले कृत्य चुकीचे आणि कायद्याविरुद्ध आहे हे समजत होते, त्यामुळे त्याला संरक्षण मिळणार नाही. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? ज्या व्यक्तीला स्वतःच्या कृत्यांवर आणि विचारांवर नियंत्रण नसते तिला शिक्षा देणे निरर्थक आहे. शिक्षेचा मुख्य उद्देश गुन्हेगाराला सुधारणे आणि समाजात धाक निर्माण करणे हा असतो, परंतु विकृत मनाच्या व्यक्तीला शिक्षेमागचे कारणच समजू शकत नाही. अशा व्यक्तीला शिक्षेऐवजी वैद्यकीय उपचारांची गरज असते. याच मानवी दृष्टिकोनातून हे कलम अस्तित्वात आलेले आहे. आता कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट काय ते समजून घ्या. नैतिक न्याय. ज्या व्यक्तीकडे गुन्हेगारी मनस्थिती म्हणजेच मेन्सरिया किंवा दुष्ट मन निर्माण करण्याची क्षमताच नाही त्याला दोषी न ठरवणे. अक्षमतेचे रक्षण. मानसिकदृष्ट्या आजारी किंवा असहाय्य व्यक्तींचे कायदेशीर क्रूरतेपासून रक्षण करणे. उपचार विरुद्ध शिक्षा. गुन्हेगाराला तुरुंगाऐवजी मनोरुग्णालयात असायलममध्ये पाठवून उपचाराची संधी देणे. लॅटिन मॅक्झिम कोणती आहे या कलमासंबंधात? तर कलम हे प्रामुख्याने खालील लॅटिन सूत्रांवर आधारित आहे. हे ॲक्टस नॉन फेसिएट रियुम निसी मेन्स सिट रिया. केवळ कृत्य कुणाला गुन्हेगार बनवत नाही जोपर्यंत त्यामागे गुन्हेगारी हेतू नसेल. दुसरा आहे फ्युरिशियस नुला वॉलेंटास एस्ट. वेड्या व्यक्तीला स्वतःची कोणतीही इच्छा किंवा संकल्पशक्ती नसते. तिसरा आहे फ्युरिशियस फोरोरॅसुओ पुनेशर. वेड्या व्यक्तीला त्याच्या वेडेपणाच शिक्षा देत असतो. काय म्हटलं आहे? वेडा व्यक्तीला त्याचा वेडेपणात शिक्षा देत असतो, त्याला वेगळ्या शिक्षेची गरज नसते. आता कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घेऊया. उल्लंघन आणि मर्यादा समजून घेऊया. जर एखाद्या व्यक्तीने रागाच्या भरात तात्पुरत्या नैराश्यात किंवा केवळ विक्षिप्तपणामुळे गुन्हा केला तर त्याला हे संरक्षण मिळत नाही. कृत्य पूर्ण होताच जर व्यक्ती सामान्य वागू लागली तर त्या कलमांचे उल्लंघन मानले जाते. शिक्षा.
शिक्षा काय तर जर आरोपीचा कायदेशीर वेडेपणा सिद्ध झाला नाही तर त्याला मूळ गुन्ह्यासाठी उदाहरणार्थ खून किंवा दुखापत यांसारख्या गुन्ह्यासाठी असणारी संपूर्ण शिक्षा भोगावी लागते. उपाय काय आहेत? भारतीय पुरावा कायद्यानुसार आरोपी कृत्य करताना विकृत मनाचा होता हे सिद्ध करण्याची संपूर्ण जबाबदारी बर्डन ऑफ प्रूफ आरोपीवर किंवा त्याच्या वकिलावर असतो. आता न्यायालयीन प्रकरणांनी खटल्याचा प्रश्न नीट समजून घेऊया. ह्या कलमाचा उगम इंग्लंडमधील ऐतिहासिक R.V. नाग्टन 1843 या प्रकरणातून झाला आहे, ज्याला मॅक्टॉनचा नियम, मॅक्टॉनचा रूल्स असे म्हणतात. खटल्याचा प्रश्न असा होता की मॅक्टॉन नावाच्या व्यक्तीला भ्रम झाला होता की इंग्लंडचे पंतप्रधान त्याचे शत्रू आहेत. त्या भ्रमात त्याने पंतप्रधानचे सचिव एडवर्ड ड्रमंड यांच्यावर गोळी झाडली, ज्यात त्याचा मृत्यू झाला. प्रश्न असा होता की मानसिक भ्रमाच्या अवस्थेत केलेल्या या कृत्यासाठी त्याला जबाबदार धरता येईल का? तर निर्णय काय दिला तर हाऊस ऑफ लॉर्ड्सने त्याला निर्दोष सोडले आणि काही नियम निश्चित केले. त्यानुसार हे सिद्ध करावे लागेल की गुन्हा करताना आरोपीची मानसिक स्थिती अशी होती की त्याला कृत्याचे स्वरूप किंवा ते कायद्याविरुद्ध आहे हे समजण्याची क्षमता नव्हती. हाच नियम BNS कलम 51चा पाया आहे. भारतीय संदर्भ दयाबाई छगनभाई ठक्कर वर्सेस स्टेट ऑफ गुजरात 1964 मधला खटला आहे, प्रकरण आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की न्यायालयाने केवळ गुन्हा प्री अँड पोस्ट गुन्ह्यापूर्वीचे आणि गुन्ह्यानंतरचे वर्तन तपासावे, जेणेकरून कृत्य करतानाची मानसिक स्थिती कळून येते. या कलमांसंबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे समजून घेऊया. भारतीय संविधानातील कलम 21 सन्मानाने जगण्याचा अधिकार, ज्यात मानसिक आरोग्याचा आणि योग्य कायदेशीर प्रक्रियेचा समावेश होतो. मानसिक आरोग्य सेवा कायदा 2017 मेंटल हेल्थ केअर ॲक्ट 2017 मानसिक आजारी व्यक्तींचे हक्क आणि त्यांच्या उपचारासंबंधीचे तरतुदी यात आहेत. जर न्यायालयाने आरोपीला कलम 51 अंतर्गत सोडले तर त्याला या कायद्यानुसार रुग्णालयात पाठवले जाते. CRPC BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या आरोपींवर खटला चालवण्याची विशेष प्रक्रिया इन्क्वायरी अँड ट्रायल ऑफ अनसाऊंड माइंड पर्सन्स यात दिलेली आहे. कलमाची समीक्षा काय तर हे कलम अत्यंत न्यायाधिष्ठित असले तरी याचा गैरवापर करून गुन्हेगार सुटण्याचा प्रयत्न करतात. हा या कलमावरील मुख्य आक्षेप आहे. वैद्यकीय वेडेपणा सिद्ध करणे सोपे असते, पण तो कायदेशीर वेडेपणा होता का हे ठरवणे न्यायालयासाठी अत्यंत जिकिरीचे काम असते. अनेकदा क्रूर गुन्हेगार मानसिक आजाराचे नाटक करून कायदेशीर पळवाट शोधण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे पुराव्यांचे सूक्ष्म मूल्यमापन करावे लागते. निष्कर्ष काय तर BNS भारतीय न्यायसंहिता कायद्याचे कलम 51 हे कायद्याच्या संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. हे स्पष्ट करते की न्यायदान करताना केवळ बाह्यकृती न पाहता माणसाच्या आंतरिक मानसिक क्षमतेचा विचार करणे गरजेचे आहे. हा कायदा गुन्हेगाराला सरसकट सूट न देत नाही, तर त्यांचे मन पूर्णपणे अंधकारात आहे अशा खऱ्या गरजू रुग्णांना शिक्षेऐवजी उपचारात्मक संरक्षण देते. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्यायसंहिता कायद्यातील कलम 51 या कलम 51च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे पाहिलेल्या आहेत. हे कलम अधिक स्पष्टपणे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रियजनांना मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.